आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, ह्या लोकांना झोपेचे अनेक आजार असतात. त्यांची मेजर प्रॉब्लेम काय असतो की झोप लवकर लागते त्यांना, पण मग नंतर झोप अतिशय कमी वेळात ते खंडित होऊन जातं. तर ऍक्च्युली फिजिओलॉजिकली जे सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांचं वय मोर दॅन 60 आहे त्यांची झोपेची जी ड्युरेशन आहे ती कमी असतं. ते जास्तीत जास्त 6 तास झोपू शकतात, कारण त्यांची हॉर्मोनल सिस्टम, त्यांची जी सर्काडियन रिदम असते ती बदलून गेलेली असते. म्हणून त्यांना झोपेची गोळी खाऊन जास्त छान झोप लागेल हे अतिशय चुकीची एक बाब आहे. कारण झोपेची गोळी खाल्ल्यानंतरची झोप होते ती कधीच सॅटिस्फॅक्टरी नसते. कारण झोपेची गोळी खाल्ल्यानंतर झोपेत स्वप्न पडत नाही, स्वप्न नाही पडले तर ती झोप पूर्ण होतच नाही. म्हणून अशा लोकांना आपण ऍडवाइस करू शकतो की एकतर दुपारची झोप टाळायला पाहिजे. सेकंड, झोपेच्या आधी थोडंसं दोन्ही पाय जे आहेत गरम पाण्यात बुडवून मग नंतर निद्रा घेणे, थोडंसं प्राणायाम करणे, एक्सेसिव्हली ब्राईट लाईट मध्ये बसून नाही राहायला पाहिजे, थोडंसं डिम लाईट्स मध्ये बसायला पाहिजे. आपली जी डिनर असते ती थोडं लवकर करायला पाहिजे आणि मग 2 तासाच्या गॅप नंतर आपण बेडवरती पडायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे एक रुटीन सेट करणं की तुम्ही त्याच वेळेला झोपा, त्याच वेळेला उठा. अशी जी रुटीन आपण जर का सेट करू शकलो तर लॉंग टर्म वरती हे जे मेडिसिन खायची इच्छा आणि डॉक्टरकडनं झोप येत नाही म्हणून काही मेडिसिन्स घ्या, अल्फ्राझोलॅम घ्या, ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. कारण झोपेच्या आजारमध्ये झोपेची गोळी घेणं ही चुकीची बाब आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या निद्रा स्पेशालिस्टला डेफिनेटली भेट घेणे.